आणि फायनली आज मी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे खूप दिवस मी ठरवत होती, पण आजचा दिवस खास आहे. बऱ्याच दिवसांपासून माझी जी डोक्यात सगळ्या प्रिपरेशन चालू होती, तो दिवस होता म्हणजे माझी ही सगळ्या हॅम्परच्या मटेरियलची खरेदी करायची. जेव्हा आपण एखादं सुंदर गिफ्ट हॅम्पर बघतो ना, तेव्हा ते फक्त सुंदर दिसत असतं, पण त्याच्यामागे ना खूप छोटी-छोटी तयारी करायची असते. मेन म्हणजे ना बॉक्स कुठून घ्यायचा, त्यामध्ये काय स्टफ ठेवायचं, पॅकिंग कसं करायचं, मग त्याचे चार्जेस कसे फिक्स करायचे किंवा कुठून आपल्याला छान-छान व्हरायटी मिळेल, या सगळ्याचा ना खूप आधीपासून विचार करायला लागतो. जवळपास महिनाभर आधीपासून सगळं डोक्यात चालू असतं माझं आणि म्हणूनच आज फायनली घराच्या बाहेर ठरले म्हणजे निघाली मी. म्हटलं रक्षाबंधनसाठी आज काही जे काही लागणार आहे सगळं मटेरियल घेऊन येऊ एकदाच. खरं सांगू का तुम्हाला, घर आणि काम या दोन्ही गोष्टी तर मी सांभाळत असते आणि त्या सांभाळताना ना वेळ कुठे निघून जातो अजिबात कळत नाही. पण कधीतरी ना मला एक नेहमी वाटतं, की अगदी मनापासून तुम्हाला जर एक गोष्ट करायची असेल, तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ना आपल्याला वेळ काढायला लागत नाही. वेळ आपोआप निघतो. म्हणजे पूर्ण दिवस काम करून पण असं वाटत नाही, की अरे माझ्याकडे वेळच नाही. तुमच्या आवडीची गोष्ट जर तुम्हाला करायला मिळत असेल ना, तर तुम्ही आपोआप तो वेळ काढाल. तर मला पण वाटतं, की तुम्ही पण अशा काहीतरी छोट्या-छोट्या गोष्टींचे छंद जर जोपासत असाल, तर ते खूप म्हणजे प्रत्यक्षात आणा. तुमची आवड-निवड जोपासा. तर चला आजच्या व्लॉगमध्ये अशाच काही-काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आज घरी यायला नेहमीपेक्षा खूप जास्तीचा उशीर झालाय कारण जवळपास 8:30 वाजलेत आता. कारण मी ऑफिसमधनंच लवकर निघून पॅकिंग मटेरियल आणायला गेलेली. कारण मला माहिती आहे पॅकेजिंग मटेरियल जेव्हा मी घ्यायला जाते ना, तर त्या शॉपमध्ये माझे 2.5-3 तास कुठे निघून जातात मला कळत नाही. प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट शोधून मग ती व्यवस्थित बघायला आणि कलर कॉम्बिनेशन म्हणजे जे काही असतं ना मिक्स मॅच वगैरे सगळं करून बघायला, त्याच्यात खूप जास्त वेळ जातो. मग ते सगळं करून येईपर्यंत आम्हाला 8:30 वाजला. मध्ये रस्त्यात येताना थोडासा पाऊस देखील मिळाला. त्याच्यामुळे बॉक्स वगैरे सगळे भिजू नये म्हणून आम्हाला परत एका ठिकाणी थोडंसं थांबायला लागलं. डायरेक्ट टॅक्सी करून या किंवा कसेही या, तरी पण उशीरच झाला असता. कारण पाऊस होताच होता आणि त्या पावसामुळे मध्ये परत ट्रॅफिक झालं असतं. कारण मग मी ट्रेनचाच ऑप्शन कन्व्हिनियंट होता मला म्हणून मी ट्रेननेच सगळ्या ट्रॅव्हलिंग वगैरे केलं. आज जे काही मटेरियल वगैरे आणायला गेलेली ते. तर आज ना बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे मिरच्या आणलेल्या होत्या, पण गेल्या आठवड्यामध्ये मला पूर्ण आठवडा काहीही जमलं नाही. त्याच्यामुळे मग आत्ता फायनली वेळ करून जवळ-जवळ ह्या मिरच्या आणून आता 8 दिवस झालेले आहेत. तुमच्याबरोबर पण याच्या काही रेसिपीज मला शेअर करायच्या होत्या, त्या पण जमल्या नाहीत. तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत, त्या मला ना भरून घ्यायच्या आहेत मिठाने. तर मीठ मला माहिती होतं की संपलेलं, पण मी आता ते मीठ भरून घेणार नाहीये. कारण बॉटल मला वॉश करायची. कारण गेल्या वेळेस पण मी बॉटल वॉश केली नव्हती. याच्यामध्ये असंच मी मीठ ओतून ठेवलेलं. तर आता या ज्या मिरच्या आहेत, तर मी मीठ कशा लावते, तर मी फक्त ना या अशा चिरून घेते. मी त्याला वेगळं असं पूर्णपणे चिरत नाही. अशा पद्धतीने चिरून ठेवते आणि या थोड्याशा कमी तिखटाच्या असतात. खूप अशा जास्त तिखटाच्या नसतात. याच्यामध्ये पण तिखट मिरच्या येतात. पण मी थोड्याशा अशा छोट्या-छोट्या बघून घेतल्या, तर या थोड्या कमी तिखटाच्या येतील. आणि यावेळेस माझ्या हाताला ना असं आगाग पण नाही झाली. कारण गेल्या वेळेस ज्या मी त्या लांब मिरच्या कापलेल्या ना, तेव्हा खूप हाताला माझ्या जळजळ झालेली. पण आता या मिरच्यांनी तसं काही झालं नाहीये. तर या सगळ्याच मिरच्या मी कापून घेणार आहे, एकाच वेळेस पूर्ण मिरच्यांना. आणि यांना जेवढं जास्त मीठ लागेल, तेवढ्या त्या जास्त म्हणजे त्याच्यातलं जो काही तिखटपणा असेल, तो सगळा निघून जाईल आणि त्या थोड्याशा सॉफ्ट पण होतील. आणि मग त्या फ्राय करून जेव्हा आपल्याला तळायच्या असतील ना, तेव्हा त्या छान होतील. तर आता या सगळ्या मिरच्या याच्यामध्ये मी काढून ठेवते. आता या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी मी आपलं नॉर्मल मीठ घेतलेलं आहे बारीक. याच्यामध्ये थोडंसं खडं मीठ असेल ना, तर ते खूप छान होतं आणि खड्या मिठाने ना कुरकुरीत जास्त होतात चांगल्या. खूप असं जास्त काही करायला लागत नाही. या मिरच्या ना अशा 2 दिवस मिठामध्ये भरून ठेवायच्या आणि हे जे मीठ आहे ना एका दिवसातच म्हणजे आता रात्र आहे ना, सकाळी मी बघितलं ना, तर त्यातलं सगळं पाणी निघून जातं. तर मी ते पाणी निथळून टाकते कारण मग ते खूप जास्त मिठात राहून पण ना, तर खूप हे होऊन जातात म्हणजे अगदी खारट होऊन जातात.
म्हणून मी आता हे एकदाच मीठ लावणार, मग याच्यातलं दुसऱ्या दिवशी मी काढणार, मिक्स करेन, त्यातलं पाणी असेल ते ओतून टाकेन आणि परत त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवून देईन. यांना फक्त नुसत्या आपण ना तव्यावर अशाच परतल्या ना, म्हणजे फक्त थोडीशी एक लसूण टाकायची, थोडीशी चेचायची, थोडीशी ती लसूण टाकायची, थोडासा दाण्याचा कूट आणि या मिरच्या टाकायच्या. पण या मिरच्या टाकताना ना मध्ये पूर्णपणे चिरायच्या, एक त्याला वाफ काढायची आणि मग त्या पण खूप छान लागतात. एक थोडासा ना चिंचेचा तुमच्याकडे कोळ असेल किंवा एक थोडासा चिंच असेल ना, ती टाकायची, अगदी भारी टेस्ट लागते त्याने. तर माझ्याकडे ना तुम्हीच मला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट म्हणजे सांगितलेलं, माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सजेशन विचारत असते, तर तुम्ही मला एक सजेशन दिलेलं की मिरच्या कधी पण अशा ज्या मिठातल्या असतात त्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवू नकोस. मग तेव्हापासून मी नेहमी काचेच्या डब्यामध्येच त्या भरून ठेवते. तर काचेचा डब्बा मलाकडे असं मोठं असं भांड नव्हतं, म्हणजे जे वरती काढलेलं, म्हणून मग मटकी होती. मटकी मी एक वेळेस भाजी केली आणि याची मात्र तर मिसळच करून खायची आहे मला. तर म्हणून मग हे साईडला दुसऱ्या एका स्टीलच्या डब्यात काढून ठेवली मी मटकी. आणि ही जी मिरची आहे ती या डब्यामध्ये मी आता भरून ठेवते. आणि या मिरच्या आता मी 2 दिवसासाठी अशाच ठेवणार आहे पूर्णपणे, आणि 2 दिवसानंतर मग त्या मी भाजून घेणार आहे. किचनमधली थोडी कामं संपवली, आता तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करते. गेल्या आठवड्यात ब्लॉग शेअर करता आला नाही, थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि आवाज खूप जास्त बसलेला, त्याच्यामुळे मग मी शूट करणं टाळलं. मेंबर्सचे जे व्हिडिओ होते ते माझ्याकडे आधी शूट करून ठेवलेले होते, त्याच्यामुळे मी ते जसे जमतील तसे पोस्ट करत गेली. शॉर्ट व्हिडिओ पण माझ्याकडे मी जसं जमतात तसं शूट करून ठेवते आणि मग तसे तुमच्याबरोबर पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. तर आज ना मी काय काय घेऊन आली तर काही सगळं दाखवत नाही आहे. आता ऑर्डर्स माझ्या डिस्पॅचच्या चालू झालेल्या आहेत, ऑलरेडी फोन्स यायला पण चालू झालेत, कारण जे रिपीटेड कस्टमर्स असतात किंवा क्लायंट्स जे असतात ना, त्यांचे नेहमी मला म्हणजे माझ्या कधी कधी असं होतं की थोडं उशिरा टाकू, थोडं असं टाकू, थोडा वेळ आहे अजून, पण त्यांचे आधीपासून फोन यायला चालू होतात की प्राजक्ता यावेळेस काय वेगळं केलंयस किंवा यावेळेस कसं आहे, काय आहे. तर मग ते मला तर डिस्पॅच पण करायचं, कारण 15 तारखेपासून माझं डिस्पॅचिंग चालू होतंय कुरिअरचं. कारण बऱ्याचशा ऑर्डर्स मला डिस्पॅच करायच्या असतात. जेवढ्या ऑर्डर्स मला मुंबईतनं असतात ना, तेवढ्या मुंबईच्या बाहेरून पण असतात बऱ्याच वेळा. तर तिथे कधी कधी काय होतं ना, काही ठिकाणी बऱ्याच वेळा कुरिअर्सच्या फॅसिलिटीजसाठी थोडंसं टेन्शन येतं मला, कारण मग पिनकोड वाईज चेक करावं लागतं. काही बऱ्याच वेळा काही स्पीड पोस्टने कराव्या लागतात, काही नॉर्मल पोस्टने कराव्या लागतात. मग ते थोडंसं बघून थोडं थोडं करून मग करावं लागतं. मग त्याच्यामध्ये पण 1-2 दिवस जातात पूर्ण पॅकिंगसाठी, आणि पूर्ण स्टफ तयार करणं त्याच्यानंतर करायचं, थोडा वेळ जातो. लवकरच तुमच्याबरोबर सगळे हॅम्पर्स वगैरे शेअर करेन. तर माझा मेनू वगैरे ठरलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन्स नसतं. बॉक्स फक्त मी पॅकिंग म्हणजे जे काही होतं ते फक्त माझं आणायचं राहिलेलं. तर काही बॉक्स आणलेत बघा, तुम्हाला कसे वाटतात. तर हा एक बॉक्स मी घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने काय काय स्टफ असणार ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. याचा कलर खूप जास्त आवडला मला, खूप मस्त आणि प्रिटी कलर दिसतोय, अगदी छान. आणि भाऊ बहीण किती छान दिसतात ना, बघून लहान असतानाची आठवण होते. जेव्हा जेव्हा असे हे क्लिप्स बघितले जातात ना, मला तर खूप आठवतं. आम्ही खूप मारामारी करायचो, म्हणजे दे धवाधप करायचो मी आणि माझा भाऊ. आता आम्ही मारामारी वगैरे काही करत नाही, पण पहिलं खूप खूप मारामारी करायचो आम्ही. आणि हा एक आहे बॉक्स, म्हणजे बॉक्स जेव्हा मी बघितले ना आज, तेव्हा खूप आठवण झाली मला सगळी. तर हा पण मी एक बॉक्स घेतला, हा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे. याच्यामध्ये थोडेसे कलर ऑप्शन्स होते, पण मग मी हा चूज केला. हा पण मला एक खूप जास्त आवडला, तर हा पण छान आहे. आणि हा पण एक खूप सुंदर असा आहे, हा पण मला एक खूप जास्त आवडला, म्हणून म्हटलं की हा पण एक घेऊया. अजून छोटे मोठे भरपूर बॉक्सेस घेतलेले आहेत. तसं माझ्याकडे नेहमीचं सामान असतंच काही ना काहीतरी, पण काही ना काहीतरी वेगवेगळं जे मला आवडतं छान, आणि असं वेगवेगळ्या कलरफुल असतील तर अजून छान वाटतं बघायला. कारण माणसं किंवा व्यक्ती किंवा आपण स्वतः जरी असतो ना, ते पहिलं डोळ्यांनी खातो आणि नंतर आपल्या ते पोटात जातं, तर बघायला पण तेवढंच ते छान वाटलं पाहिजे. तर येणाऱ्या ब्लॉगमधनं नक्की शेअर करेन की काय काय हॅम्पर्समध्ये असणार आहे, कसे कसे हॅम्पर्स असणार आहे. तर मला असं वाटतं आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि उद्या थोड्याशा अजून गोष्टी मला आणायला जायच्या आहेत, कारण या एवढ्याच गोष्टी नाही आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे जेव्हा हॅम्पर्सचं वगैरे जेव्हा काम चालू असतं, ऑर्डर्सचं काम असतं ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त
पहिल्या वेळेस मला जाऊन घ्याव्या लागतात आणि नंतर मग दुसऱ्या वेळेस मग मी काय करते, कुरिअर करायला सांगते ज्यांच्याकडनं घेते त्यांच्याकडनं, किंवा मग सचिन कधीतरी जाऊन आणतो. पण पहिल्या वेळेस सचिनला पण त्या आयडियाज नसतात माझ्या डोक्यात काय असतं किंवा मला कसं पाहिजे, किंवा तिथे जर एखादी गोष्ट मी बघून आलेली असते ना, तर ती मला तेव्हा घरी बसून क्लिक होते की रे हां आपण ही बघितलेली, आपण ही घेऊया किंवा ती घेऊया, आणि त्यांना फोनवर मला सांगायला पण बरं पडतं बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे मग उद्या पण आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. जमलंच तर मी तिकडचं पण शूट म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की या कमेंटमार्फत, व्हिडिओमार्फत सांगा. तुमची कमेंटमध्ये सेक्शनमध्ये मी वाट बघेन नेहमीप्रमाणे, कारण जशी मला पण तुम्हाला माझ्या व्हिडिओची वाट म्हणजे बघत असता तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतात. बऱ्याच मैत्रिणी अशा खूप छान छान कमेंट्स करतात की आम्ही जेवण करताना तुझे व्हिडिओ बघतो, काही जण म्हणतात ट्रेनमधनं बघतो, काही जण म्हणतात कामाचा कंटाळा येतो तेव्हा आम्ही तुझे व्हिडिओज बघतो. तर मला पण असं खूप छान वाटतं, एनर्जी येते जेव्हा तुमची छान छान अशी कमेंट वाचते. कमेंट करा. त्याचबरोबर कमेंटचं सेक्शन जर थोडंसं स्वाईप केलं तर तिथे एक हाईप बटन असतं, म्हणजे हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की हाईप देखील करा. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.